वेळ 3 वाजेपर्यंत होती. किती वगैरे आज घेतले आणि आपला काय प्रतिक्रिया द्याल आता? आम्हाला जे अपेक्षित होते की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रिलेटेड पदाधिकारी ज्यांनी फॉर्म भरले ते सगळे मागे घेण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्तही अपक्ष कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आपल्या थोड्या मतांना हानी होऊ शकते त्या सगळ्यांनी माघार घेतलेली आहे. तुमच्या पत्नीच्या विरोधी उमेदवाराने आक्षेप घेतलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? फॉर्म ऑलरेडी वैध झालेला होता. आम्ही अधिकाऱ्यांशी ॲडव्होकेटशी सगळ्या सल्ला घेतलेला आहे. त्याच्यात टायपिंग एररमध्ये कुठलाही फॉर्म कधी बाद होत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पाहायला गेलं तर कुठल्याही महिलेचा ज्यावेळेस फॉर्म भरला जातो पहिल्यांदा सुरुवातीला तिचं नाव घेतलं जातं, खाली सेकंड कॉलम कुठेही पती ऑब्लिक वडील असा असतो आणि जर ती अविवाहित असेल तर ती वडिलांचं नाव लिहिते आणि विवाहित असेल तर ती तिच्या नवऱ्याचं नाव लिहिते. तर आमच्या फॉर्ममध्ये तुम्ही आजही कुठलाही इथला फॉर्म डाउनलोड केला तर तुम्हाला पती ऑब्लिक वडील असं असेल तर त्याच्यात वडील ऑब्लिक पती राहिलं होतं आणि पुढे माझं नाव होतं पती म्हणून. त्याच्यामुळे त्याच्यात असं काही बाद होण्यासारखं विषय नाहीये. तुम्हाला सगळ्यांना माहिती की उमेदवारी ही रात्री 3-4 वाजता ठरली. आम्ही सकाळी इथनं फॉर्म घेतला आणि तो फॉर्म त्या कालावधीमध्ये भरल्यामुळे काही कन्फ्युजनमुळे ती गोष्ट राहिली. डाउनलोडमध्ये तो विषय राहिला, पण त्या ग्राउंड्सवर कधीही इलेक्शन कमिशनमध्ये फॉर्म बाद केला जात नाही. त्याच्यावर ऑब्जेक्शन आधी घेतलं होतं आणि तो फॉर्म आधीच वैध झालेला होता. पूर्व पुणे जिल्ह्याचं लक्ष हे प्रभाग क्रमांक 3 आणि 4 वरती आहे, त्याबद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने आम्ही उमेदवारी बसू शकलो त्याच दिवशी आमचा निवडणुकीचा प्रवास सोपा झालेला होता. नक्कीच पुढच्यांना कमी लेखण्याचं कुठेही उद्देश नाही. पुढचेही लोक ताकदीचे आहे, ताकदीने उतरणार, परंतु भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आणि आमच्या असलेल्या उमेदवारांचं गेल्या अनेक वर्षांचं महिन्यांचं जे काम आहे तळागाळामध्ये त्या सगळ्यांची ओळख आहे. तुम्ही आमचे 3 आणि 4 मधले सगळे उमेदवार पाहिले तर ते अनेक वर्ष राजकारणात समाजकारणात सक्रिय असलेली लोक आहेत. प्रत्येकाशी जमिनीची जोडलेली नाळ आहे. अशा पद्धतीचे उमेदवार असल्यामुळे आमचे पॅनल दोन्ही उजवे आहेत आणि नक्कीच त्यांना चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त होईल. विरोधकाचं तुम्हाला आव्हान असेल, मात्र जे इच्छुक उमेदवार होते त्यांची उमेदवारी कट झाली, तर त्यांना तुम्ही कसं सांभाळून घ्याल? माझी काल आज परवा सगळ्यांची भेट झालेली आहे. एखादा व्यक्ती फक्त अजूनही थोडासा नाराज आहे, ती साहजिक गोष्ट आहे. कुठल्याही व्यक्ती ज्यावेळेस राजकारणात तयारी करत असतो त्याला उमेदवारी डावलल्यानंतर किंवा सिटिंग नगरसेवक असतो एक रोष असणं स्वाभाविक आहे. परंतु कशा पद्धतीने उमेदवारी ठरल्या गेल्या, कशा पद्धतीने घडामोडी झाल्या ह्याची ज्यावेळेस जाणीव झाली आणि पॅनलच्या कशा पद्धतीने बॅलन्स करण्याची गरज आहे हे समजल्यानंतर अनेक लोक समाधानी झाले आणि तुम्हाला 2 दिवसात ते प्रचारामध्ये सामील झालेले पाहायला मिळते. अ गटात भाजपच्या वतीने दोघांना एबी फॉर्म देण्यात आला होता. बराच तो गोंधळ सुरू होता, त्याबद्दल काय सांगाल? फॉर्म देण्यात आला होता, परंतु पक्षांनी मेल करून अशा परिस्थितीमध्ये पक्षाला विचारलं जातं की कुणाचा फॉर्म वैध ठेवायचा आणि त्यावेळेस पक्षाचा निर्णय असा झाला की शैलजित बनसोडे यांचा फॉर्म एबी फॉर्म वैध ठेवायचा. तशा पद्धतीचं पत्र मेल पक्षांनी इलेक्शन कमिशनला केलं होतं. त्या पद्धतीने तो फॉर्म वैध झाला आणि भैयासाहेब जाधवांनी माघार घेतली. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्यात की दोघांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. म्हणजे भाजप सारख्या पक्षाकडनंही हे घडलंय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं का होतं? खरं सांगायचं तर म्हणजे असं आहे की दोन पदाधिकारी किंवा दोन नेत्यांकडनं वेगवेगळ्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातात. काय घडतंय? नाही, खरं तर ही प्रक्रिया चुकीची झाली असं म्हणता येणार नाही. परंतु काही निर्णय दोन्ही प्रभागाचे तुम्हाला माहिती आहे की हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सुरू होते आणि त्याच्यामुळे हे सगळे घोळ झाले. एखाद्या कॅन्डिडेटवर दुपारी 12-1 वाजेपर्यंत डिबेट झाली होती, एकमत झालं नव्हतं आणि एकमत न झाल्यामुळे ह्या 2 गोष्टी अशा झाल्या. बापूसाहेब पठारे हे तुतारीचे आमदार आहेत आणि इकडे तुमचे वडील आहेत, तर त्यांनी प्रचार कोणाचा करतील तुम्हाला काय वाटतं? राजकारण आणि वडील मुलाचं नातं हे वेगळं आहे. राजकारण ते तुतारीचे आमदार आहेत, त्याच्यामुळे ते तुतारीचंच काम करणार.